आता आम्ही आहोत डोंबिवली रेल्वे स्टेशनला, कारण पर्यायी मार्ग उपलब्ध नाही म्हणून आम्ही ट्रेननेच ट्रॅव्हल करतो। तर आमची धावती भेट झाली रुनवाल गार्डन सिटीमध्ये। आता मी रुनवाल गार्डन्स न बोलता रुनवाल गार्डन सिटी असं म्हणते, कारण सगळ्यांना माहिती आहे की माय सिटीसुद्धा रुनवाल गार्डन्समध्येच आता इन्क्लुडेड आहे। तर हे आहे गुढीपाडव्याचा दिवस। इथे आम्ही आलो आहोत थोडा अवनीशला चेंज भेटावा म्हणून। तर गुढीपाडव्याचं रजिस्ट्रेशनचा एक ईमेल आला होता, ज्याच्यामध्ये सेलिब्रेशन इव्हेंट होता, त्याचं रजिस्ट्रेशन केलं होतं। तर ह्या सेल्स ऑफिसच्या इथे छानसं सुंदर असं सजावट केलेली आहे, छोटीशी गुढी उभारली आहे आणि ते तुम्हाला दिसतंय बॅनर लावलेला आहे, सेलिब्रेशनचं आहे। लास्ट टाइम ग्राउंडवरती झालं होतं, तिथे बँड वाजवले होते, ते सेलिब्रेशन होतं। यावेळेस सेल्स ऑफिसमध्ये सेलिब्रेशन आहे। छान सजावट केली आहे आणि संपूर्ण स्टाफसुद्धा रोजच्या वेअरिंगमध्ये नसून ट्रेडिशनल वेअरिंगमध्ये आला होता। आणि इव्हेंटला बरेच जण आलेले, बरीच फॅमिली आलेली, लहान बाळांना, एकदम छोट्या छोट्या बाळांना घेऊन आलेले सेलिब्रेशनसाठी छान छान तयार होऊन आम्हीसुद्धा गेलो होतो। तर बाहेरसुद्धा छानशी सजावट केली होती, बँडसुद्धा होते। तर हा इव्हेंट होता काय ते मी तुम्हाला सांगते। इव्हेंटचा मेन पर्पज आम्हाला नंतर कळाला। हा मिनी ब्लॉग आहे, जास्त खेचत नाही हा व्हिडिओ, तर ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते। तर हा इव्हेंट जो होता तो नवीन कस्टमर ज्यांनी बुक केला आहे आणि ज्यांना पोझिशन लवकर मिळणार आहे त्यांच्यासाठी होता। तर बाहेर हे रजिस्ट्रेशन होतं। आधी आम्हाला आत गेल्यावरती रजिस्ट्रेशन केलं, म्हणजे ॲक्च्युली चेक केलं आम्ही, ज्या गुगल फॉर्ममध्ये ज्या मोबाईल नंबरने भरला होता तिथे ते व्हेरीफाय करतात आणि त्याप्रमाणे पर पर्सनला, म्हणजे एका फॅमिलीमधून 2 कपल आणि लहान मुलं, त्यांना फूड कुपन दिले जातात। आणि आतमध्ये सेल्स ऑफिसच्या आतमध्ये असं सगळं त्यांनी तयार केलेलं आहे। समोर स्टेज आहे, तिथे सगळं इव्हेंट वगैरे झाला, रांगोळी स्पर्धा वगैरे झाली, जॉय इव्हेंट होता। इव्हेंट चांगला होता, सगळ्यांनी एन्जॉय केला, यात काही शंका नाही। तर फूड कुपन दिलं आणि जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा तिथे एक माणूस येतो जो आम्हाला आत घेऊन जातो आणि सांगतो की आतमध्ये एक रजिस्ट्रेशन आहे ते करा। तर आम्ही गेलो रजिस्ट्रेशन करायला। तर ते रजिस्ट्रेशन होतं काय, तर आतमध्ये इंटेरियर्सचे वेगवेगळ्या ब्रँड्सचे कोलॅबरेशनप्रमाणे त्या लोकांनी आयोजित केलेला इव्हेंट होता। म्हणजेच ज्यांना लवकर पोझिशन मिळणार आहे त्यांच्यासाठी हा ठेवला होता, कारण ते जेव्हा इथे येतील तेव्हा हे ब्रँड त्यांच्याशी कनेक्ट होतील आणि त्यांना आपल्यापर्यंत घेऊन येतील, त्यांना काहीतरी लीड्स मिळतील म्हणून हा इव्हेंट होता। तर ह्यामध्ये इंटेरियर्सचे पार्टनर होते, लाईव्ह स्पेस होतं, बोनिटो होतं, अजून अराईव्हचं होतं, त्याचप्रमाणे एक रेंटल ॲग्रीमेंट, म्हणजे ज्यांना कोणाला रेंटने द्यायचं आहे त्याच्यासाठीसुद्धा एक होतं एजंट, ते एक होतं आणि त्यांचं नाव आठवत नाही। आणि अजून कार्स, महिंद्रा, जसं की बाहेर ना ह्याच्या बाहेर कार्स ठेवले होते सेल्स ऑफिसमध्ये। आणि जो सेल्स ऑफिसच्या पाठीमागून जो ग्राउंडला रोड जातो ना, तिथेसुद्धा स्टेअर्सवरती महिंद्राचे 4 व्हीलर उभी होती। तर हे सगळं पाहून आम्ही विचार करतो 4 व्हीलर अशी स्टेअर्सवरती अशी तिरपी उभी का केली आहे, तर त्याचं आम्हाला नंतर कळालं मिनिंग। इव्हेंट छान होता। समोर पॉपकॉर्न ठेवले होते, अवनीश इथे पॉपकॉर्न खातो आहे आणि लहान मुलांना बलून्स होते, तलवारीच्या आकाराचे बनवून देत होते खेळण्यासाठी, सगळं छान होतं। फूड वगैरे पण, स्नॅक्स होता। तर ही अशी तलवार त्यांनी तिथे दिली होती मुलांना खेळायला आणि पॉपकॉर्न्स सगळ्यांसाठी होते फ्रीमध्ये। तर हे इव्हेंटमध्ये जो होस्ट होता ते इथे सगळं चालू आहे। तर आम्ही, म्हणजे हे जे सगळेजण इथे जमा झालेले आहेत ना, ह्यांना लवकरच पोझिशन मिळणार आहे। तर काही इंटेरियर्सबद्दल ते सांगत होते, ऑफर देत होते। मागचा एक व्हिडिओ मी टाकला होता, त्याचप्रमाणे जर तुम्ही आत्ता ऑफर बुक केली तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल, तर त्या बुकिंगची पण अमाऊंट होती। असं लास्ट टाईम पण मी एक व्हिडिओ टाकला होता, सेम त्याप्रकारे होतं, परंतु ही बुकिंगची अमाऊंट जास्त नव्हती, 10,000 होती। कारण आमची जी लास्ट टाईम जो आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, मी एक व्हिडिओ बनवला होता, माझ्या चॅनलवर मिळेल, त्याची अमाऊंट होती 30,000। तर इथे बुकिंगची अमाऊंट 10,000मध्ये ऑफर बुक करण्यासाठी होतं। तर म्हटलं इव्हेंट चालू आहे तोवर आपण बघून येऊया ना, एक सॅम्पल फ्लॅटही बघायला मिळेल आपल्याला। ज्या इंटेरियरचं आम्ही माहिती घेतली त्यांनीच आम्हाला नेलं कार थ्रू टॉवर नंबर 2मध्ये 2nd फ्लोअरला, जिथे लीज असिस्टचं आहे, मी एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्याच बाजूला त्यांनी स्वतःचं बाजूच्या रूममध्ये स्वतःचं फर्निचर सॅम्पलसाठी ठेवलं होतं।
ते सुद्धा पाहिलं, थोडीफार माहिती घेतली. आम्हाला थोडीफार माहिती ज्याप्रमाणे मिळाली इंटेरियरच्या बाबतीत त्याप्रमाणे मी तुम्हाला इथे सांगते की बेसिक गोष्टी जर करायच्या झाल्या तर ती कॉस्ट 1 BHKसाठी कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये पडेल. परंतु ऑफरमध्ये आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला हे 3 लाखापर्यंत ऑफर आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं की बेसिक TV युनिट, किचनचं आणि तर फॉल सिलिंग वगैरे काही नव्हतं, बेसिकच गोष्टी होत्या आणि वॉर्डरोब आणि बाथरूममध्ये पण जास्त इंटेरियर नव्हतं, ऑलमोस्ट नव्हतं, फॉल सिलिंग पण नव्हतं, AC पॅनलिंग वगैरे काय नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी, डायनिंग टेबल वगैरे होतं, ह्या सगळ्या गोष्टींचं जे बजेट होतं ते त्यांनी 3 लाख दिलं. तर आम्ही विचार करतो आहे की एवढ्या कमी ह्याच्यामध्ये होणार नाही. तर आम्ही त्यांना जेव्हा डिटेलमध्ये विचारलं ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय तर TV किचनचं उदाहरण, तर किचनच्या वरती आपण जो चिमणी लावतो ते सुद्धा इन्क्लूड आहे का, कारण त्यांनी आम्हाला एक्सप्लेन करताना ते सगळं दाखवलं होतं. तर ते म्हणाले की नाही. सो त्याच्यासाठी कास्ट वाढत जाते. अशा प्रकारे ती कॉस्ट 3 लाखावरून 7 ते 8 लाख रुपये होते. मी तुम्हाला ह्या सगळ्यांमधून डिस्ट्रॅक्ट करत नाही आहे, परंतु विचार करा, हे लोक जे ब्रँड आहेत ते ऑफर घेऊन येतात. या ऑफरमध्ये आता तुम्ही बुक केलं अमाऊंट पे करून आणि तर ते तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये मिळेल. तर तुम्हाला 3 लाखामध्ये बेसिक दाखवतात, परंतु आपलं इंटेरियर करायचं म्हटल्यावर आपण सगळ्याच गोष्टीचा विचार करणार, देवारा बनवणार, फॉल सिलिंग करणार, AC पॅनलिंगची प्रोव्हिजन करणार, तर ते सगळं इन्क्लूड तर करत नाहीत. त्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना ह्या गोष्टी नवीन असतात इंटेरियरच्या बाबतीत आणि आपल्याकडून ह्या चुका होतात आणि आपण बुकिंग करून टाकतो. त्यामुळे डिटेल डिस्कशन केल्याशिवाय तुम्ही ताबडतोब बुकिंग करू नका, कारण 3 लाख म्हणजे छोटीशी अमाऊंट आहे इंटेरियरच्या बाबतीत. सो तुम्ही सावध राहा. आतमध्ये सिक्युरिटीज खूप होते, त्यामुळे अपडेट घेता आलं नाही यावेळेस. पण ही इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलचं नाव आहे विशमल ब्लॉग्स.